हाय फ्रेंड्स, मी रिया. आज मला जायचं आहे कॉलेजला परत. तर मी मस्त एक क्रॉप टॉप घातला आहे, हा ट्रेंड्समधून घेतलेला आहे. खाली जीन्स घातली आहे. मस्त डॉक्युमेंट्सची फाईलसुद्धा तयार केली आहे. चला कॉलेजला सोबत जाऊया. माझा छोटा छोटा भाऊ आहे, यालासुद्धा माझ्यासोबत यायचं आहे. माझ्या मागे मागेच येत आहे, रांगत रांगत. हो ना चंबू? हा एवढं मागे लागले, मला सुद्धा जाऊ वाटत नाही याला सोडून. माझं कॉलेजचं इम्पॉर्टंट काम आहे, जावं तर लागेलच मला. मग मी लगेच सर्व डॉक्युमेंट्स आणि पाणी बॉटल घेऊन निघाले. बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे आज बॉटलसुद्धा सोबत ठेवली होती मी. मग मी लगेच स्कूटी काढली आणि लगेच निघाले जाण्यासाठी. खरं सांगायचं तर बाहेर इतकं जास्त ऊन आहे की बाहेर जायची इच्छाच होत नाही. पण आता अर्जंट काम असल्यामुळे जाते मी सुद्धा. उन्हात जाऊन आल्यावरती खूप डोकं दुखतं. कालसुद्धा खूप जास्त डोकं दुखत होतं. सर्वात पहिले मी जाणार होती स्कूलच्या ऑफिसला. स्कूलच्या ऑफिसमध्ये काल जमा केलेले डॉक्युमेंट्स मला हे करून घ्यायचे होते, रिटर्न घ्यायचे होते. मग मी ते सर्व डॉक्युमेंट्स वगैरे घेतली आणि लगेच निघाली कॉलेजला जाण्यासाठी. कॉलेजमध्ये पोहोचली, लगेच स्कूटी पार्क वगैरे केली आणि लगेच माझं तिथलंसुद्धा सर्व काही काम आवरलं. मग तिथून लगेच गाडी काढली आणि लगेच निघाले घराकडे. घरी आल्यावरती मस्त 2 घंटे झोप घेतली, नंतर चहा घेतला. रात्री जेवण्यासाठी मस्त पराठे बनवले, ते आलू मेथीचे पराठे. खूप टेस्टी झाले होते पराठेसुद्धा आणि छान भाजलेसुद्धा होते. काहीतरी नवीन नवीन एक्सपिरियन्स करत राहायला पाहिजे माणसाने. तसं मी आईची न हेल्प घेता पूर्ण बनवली, खूप जास्त टेस्टी झालते. बाहेरून जाऊन आल्यामुळे खूप थकल्यामुळे आज मी जास्त झोपसुद्धा घेतली. मला काही दुसरं काम केलं नाही मी रात्री मस्त टेस्टी पराठे बनवली आणि लगेच जेवण केलं. जेवण केल्यावरती मला एडिटिंगचं वगैरे काम असतं, त्यानंतर अभ्याससुद्धा असतो. मग ते सर्व काही करणार आहे मी आता इथून पुढे. तुम्ही पाहू शकता किती मस्त झाले आहेत पराठे. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. खरं सांगायचं तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे सध्या मला. तुम्ही सर्वांनी चांगला सपोर्ट केला तर माझे छान छान ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. तर कसा वाटला तुम्हाला हा वाला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.